प्लीज आता मला ब्लॉक करावा लागतोय मित्रांनो तुमच्यासाठी. कडक शिंगरोबाच्या नावानं चांग भलं. 1 2 3. सुप्रभात मंडळी, सुप्रभात मंडळी. वाजलेत सकाळचे 7:30 आणि आपण आता चाललोय टुवर्ड्स लोणावळा. सो ही आहे आपली 2025 मधली लास्ट राईड आणि आपण चाललोय लास्ट संडेला, लास्ट विकेंडला लोणावळा. सो मगाचपासून बऱ्याच गाड्या गेलेल्या आहेत भाई, हायर CC गाड्या गेलेल्या आहेत आणि क्वालिटी बिलिंग आलेली आहे मगाचपासून. आता इथून आपण चौकला पोहोचलेलो आहे. खोपोली 17 किलोमीटर आहे आणि लोणावळा तिथून आहे 24 किलोमीटर. आपले सूर्यनारायण आलेले आहेत आपल्याला दर्शन द्यायला. थंडी आत्ता हलकी हलकी कमी व्हायला लागली आहे, बाकी हात वगैरे अजून सुन्न पडलेले आहेत. वा भाई वा भाई, एज इज जस्ट अ नंबरचं अजून एक जिवंत उदाहरण. काका अप्रॉक्स 40 ते 45 मध्ये एकटेच आहेत विथ फुल गिअर RX 100 राईड करतायत. आणि भाई व्ह्यू बघा, व्ह्यू एक नंबर, एक नंबर. जर खूप थंडी लागल्यानंतर हा GT अजून एक येते मागून BMW RR अजून एक. वा वा वा, हा कडक कडक एक नंबर भाई. ते काय दिसतात क्रूज करताना त्या धुक्यामध्ये. भाई मी सारखा लोणावळ्याला येत नाही त्याचं कारण आहे भाई, या गाड्या बघितल्या ना की असं वाटतं आपण लय गरीब आहे. खरंच सांगतो, आपण लय गरीब आहे. असं वाटतं अजून बऱ्याच गोष्टी घ्यायच्या आहेत. जेवढ्या हायर CC गाड्या बघतोय ना, आवाज बघ ना. अरे बाप रे बाप भाई, नशा नशा, खरंच नशा चढते भाई त्या आवाजाने, ती गाडीने. जेवढी हायर CC गाडी बघतोय मी लोणावळ्यात, गाडी बघितली की मला स्वतःला घरी बसल्याचं फील येतं. सुप्रभात मंडळी, आणि आपण चाललोय आता लोणावळ्याकडे. आणि संडे आहे, वीकेंड आहे आणि 2025 मधला शेवटचा संडे आहे. बाप गर्दी आहे, बाप गर्दी आहे असल्या हायर CC गाड्यांना. भाई आवाज आहे का, फक्त आवाज आहे का. आणि आला बयो बघा, बयो आज फुल्ली लोडेड आहे, फुल्ली लोडेड. एक नंबर. आपण आपल्या त्या सॅडल बॅग, मी बोललो होतो ना सॅडल बॅग विथ टॉप बॉक्स आहे ना, गाडी बघाल ना कमाल. ते सॅडल बॅग लावले आहेत, ते थोडं लूज पडले आहेत ॲज युजल. आणि टॉप बॉक्स आहे आणि आजचा असा काही लुक आहे तिचा. अजून मी पोचलो नाही, आता आपण लोणावळ्याला पोचूया, एक चहा मारूया फक्कड आणि पुढचं नियोजन करूया. एकमेव अशी गाडी आहे भाई जिच्यावर टॉप बॉक्स अजिबात सूट नाही होत. म्हणजे लोक आवड म्हणून लावतात, पण ते गाडीला पण सूट झालं पाहिजे की नाही. बरोबर आहे की नाही. बरोबर आहे, बरोबर. हा हे बघ क्लासिक 350. हा कलर खूप छान आहे, मला आवडतो. कॉफी प्लस व्हाईट, ऑफ व्हाईट. आई हे बघा, आपली बयो अँटॉर्क आहे, ही समोरची अँटॉर्क आहे. आता तुम्हाला फरक दाखवतो काय आहे तिच्यात आणि माझ्यात. तो पळतोय जास्त पुढे, त्याच्या गाडीला मिरर नाही आहेत, त्याने हेल्मेट नाही घातलंय आणि तो फालतू बाई. त्याची ड्रायव्हिंग स्किल बघा फक्त, खूप नाहक आणि फालतू चालवतोय. आणि असा गाडीला त्रास दिलेला मला तरी पर्सनली नाही आवडत. आज स्पोर्ट्स डे असेल, स्पोर्ट्स डे भाई. आम्ही शाळेच्या स्पोर्ट्स डेला पण कधी गेलो नाही. का विचार, मी का शाळेच्या स्पोर्ट्स डेला पण नाही गेलो. शाळेत जात नव्हता नाही. अरे मी ते बटाटे शर्यत पण हरायचो, म्हणून मी स्पोर्ट्स डेला जाणंच बंद केलं. टाइम अपडेट, वाजलेत 7:50 म्हणजे ऑलमोस्ट 8. आणि आम्ही लोणावळा घाट चढायला सुरुवात केली आहे बघा. आणि आज लोणावळा घाट खूप जाम आहे यार, खूप जाम. हे काय आहे शिट, पूर्ण घाटात हीच कंडिशन आहे.
संडे असून घाटात गर्दी आहे म्हणजे बघा भाई काय बोलायचं आता. हे घाटाचे मानकरी शिंगरोबाच्या नावानं चांग भलं. त्या लोकांच्या गाड्यांच्या मागचं जे लिहिलेलं असतं ना एक नंबर एक नंबर. त्याच्या गाडीच्या मागे काय लिहिलंय वाचा भाई. हम वक्त और हालात के साथ शौक बदलते दोस्त नहीं. वाह वाह क्या बात है क्या बात है. हार्ट टचिंग हार्ट टचिंग भाई. रिअलिटी हिट झाली मला. काय भाई काय किस्सा. रायडर्स आर हेडिंग टुवर्ड्स नीचे नीचे. ओ जी ही बेनली येते नाही बघ जीएस येते मागून. हा हाय 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 हाय. तर एफ 900 आहे. BMW F900. हो 900 cc आहे BMW ची. आणि ती मागे गेली ती 1200 cc होती. 1250 cc मागे BMW गेली ती. फक्त आहे ना भाई लाईन अप बघून घ्या. फक्त बघून घ्या भाई कुठे आपली 125 आणि कुठे या. हाय हाय हाय. फक्त बघत 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 जा. फक्त एक 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 बघत बघत जा. बस बस एक नंबर एक नंबर. इकडे असतात ना सगळे. आणि बघा बाई मेन अरे हवा काय बेकार आहे. अख्खी गाडी हलते यार. झंटर कंटर लोक दिसत नाही अजून. उतर तू उतर. येडाय बेवडायच काय सकाळ सकाळी. गाडीवर ना उडी मारला आणि डायरेक्ट दुसऱ्या गाडीवर. स्वतःला आयर्नमॅन समजत होता माहिती होतं. स्पायडरमॅन पण झाला आज. ज्या हिशोबात विचार केला होता वीकेंड आहे. वीकेंडला त्या हिशोबात रायडर्स त्या हिशोबात सो आत्ता आम्ही प्लॅन करतोय एकविरेला जायचा. हे बघा मित्रांनो माकड आलाय. माकड. आणि आम्ही बॅग ठेवली होती इथे. तो आता आम्ही बॅग हे बघा हे पण इकडे पण एक माकड आलंय. तिथे पण एक माकड आहे. पाणी पिते. तर असं बोलतात की माकड म्हणजे हातात काय पिशवी बॅग बिग असेल ना तर ती घेऊन जातात. आम्ही बॅग वगैरे ठेवली होती खाली ती घेऊन जातात. पण बघा जरा हे माकडांनी एखाद वेळ आपल्या वस्तू घेतल्या ना तर ते देतील. पण आपले मित्र असतात ना त्यांनी जर कधी घेतलं तर ते देतील याची शक्यता नाही. माझे काही मित्र आहेत त्यांनी माझ्याकडनं पैसे घेतलेत आणि ते अजून देत नाही. प्लीज आता मला ब्लॉक करावा लागतोय मित्रांनो तुमच्यासाठी. प्लीज पैसे द्या. तो गाईज थोडी चहा पिऊया आणि मग जाऊया एकविरा. ओ भोसले काका हाय. एकविरा देवीची कमान आपण क्रॉस केली आत्ताच. आणि ह्या डोंगरावर असण्याचं मी पण पहिल्यांदा आलोय आणि अचानक प्लॅन झालाय. सो बघूया आता दर्शनाला किती वेळ लागतोय किंवा काय. वही चढलंय बेकार आहे. जर तुम्ही वर येत असाल ना वर जास्तच हां तर मी पण प्रिफर करतो भाई जरा CC वाढवूनच या गाडीची. गाडी 14-15 फुल XC वर माझी गाडी 14-15 चालली आहे. म्हणजे विचार करा काय लेवलचा चढ आहे. तर आपण आलेलो आता पायथ्याशी. बायांचं नाम देवीचं नाम आहे ना तिथे गाणं बघ. हा त्याच्यामध्ये बघ की काय काय याच्यामध्ये करतात. बकरा कापताय. हा अरे बाबा आला बा कसला तो. फुल XC दिली मी. फुल XC दिली हे बघ.
तरी गाडी 16वर 16 19 20 आरामातच आहे आरामातच आहे. एक नंबर एकच नंबर. गाडी खेचलीच जात नाही वर. आई माझी कोणाला पावली गो, आई माझी कोणाला पावली गो, आई माझी कोणाला पावली गो, आई माझी कोणाला पावली गो. पावली कोली या लोकांना हो, अगरी या लोकांना. पावली कोली या लोकांना हो, अगरी या लोकांना. आई तुझं देऊळ कोणी बांधिल गो, आई तुझं देऊळ कोणी बांधिल गो. बांधिल पाचीव पांडवान गो, अर्जुन बांधवान. बांधिल पाच पांडवान गो, अर्जुन बांधवान. भाई ये खतरनाक ऑफ रोडिंग आहे. अगदी निवांत. तर मंडळी झालेलं आहे आपलं एकवीर आईचं दर्शन घेऊन. आणि मी फर्स्ट टाईम आलेलो खरं तर. छान वाटलं, पण तरी मी तेच सांगेन भाई वीकेंड नको. खूप गर्दी होती यार, खूप गर्दी. म्हणजे दर्शन वगैरे होऊन आजूबाजूला आसपासचा परिसर फिरेपर्यंत अर्धा तास लागला, पण वर जायला 1 तास आणि यायला 1 तास लागला. त्यामुळे वीकेंडला येत असाल तर पुन्हा तेच वाक्य, पुन्हा तेच शब्द विचार करा, खरंच विचार करा. ट्रॅफिक बघा भाई, तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघा, मी काय बोलणार नाही. बघा खालपर्यंत लाईन आहे एकदम. आमच्याकडे 2 व्हीलर आहे तर ठीक आहे, जे लोक फॅमिली किंवा ते इंडिकेटर खराब झालं आहे. शूट ब्रेक चांगले पाहिजेत भाई, आता लय वाट लागणार आहे गाडीची. काका थांबा. ते बघ भाई कुठून टाकल्यात बघ गाड्या रॉंग वे. ए थांब 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 दादा, आईच्या गावात तुझ्या.
उडवशील मला. हां ते तुमच्याकडे ट्रॅव्हल्सची पण सोय आहे तुमच्यासाठी. रिक्षाची सोय आहे. बट वीकेंड पुन्हा एकदा म्हणून विचार करा. चालू काय ऑलमोस्ट 1 वाजतच आलं आहे आता आणि भूक लागली आहे. नाश्त्याच्या बेतात होतो पण आता भूक लागली आहे. आलो आहे शीतल ढाब्याला. तर गाडी लावूया आणि खाऊन घेऊया बाई. आधी पोटो का मग भेटतो का. मागच्या ब्लॉगमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर आपण अलिबागला गेलेलो जयेशच्या घरी आणि जयेशनी एक हिडन स्पॉट आम्हाला दाखवला होता, श्रीगावचा डॅम. तसंच आत्ता पुन्हा त्यांनी आम्हाला एक हिडन पॉईंट सजेस्ट केला आहे. तो आत्ता आपण बघायला चाललो आहे. जेवून झालं आहे, वाजलेत आत्ता साधारण 2-2:30 वाजलेत आणि आम्ही चाललो आहे आता एक हिडन स्पॉट बघायला जो जयेशने आम्हाला रिकमेंड केला आहे. सो बघूया काय आहे नेमकं तिकडे आणि बाकी तिथे गेल्यावर बोलूया. आपल्या ग्रुपचा डोरा द एक्सप्लोरर अजून एक व्ह्यू त्याने आपल्याला दाखवून दिलाय. जयेश बोल याच्याबद्दल. काय बोलू आता, शांत वाटतं इथे, बरं वाटतं. काय बोलूच नाही शकत या मनाला शांती देईल असा हा व्ह्यू आहे. असं वाटतं की आहे ना इथून आहे ना निघावायचंच ना. खूप सुकून देऊन जातं. आणि म्हणजे ना या जागेवरती आपले असे मित्रमंडळी गप्पा मारायला असं खूप बरं, म्हणजे बोलतो ना की एक्सप्रेस नाही करू शकत एवढी. आजचा लास्ट बट नॉट द लिस्ट लाईनअप अनाऊन्स करायचा होता. ॲक्च्युली सगळे एकत्र भेटले नव्हते म्हणून. तर करण आपला गिटारिस्ट करण पुढे गेला आहे, तो येईल थोड्या वेळात. आणि आत्ता आपल्याकडे जयेश आहे. जयेश द डोरा हाय कर. ऋषभ आहे हाय कर, क्लासिक 350. आणि करण आहे जो नेहमी असतो आणि यापुढेही असणार आहे. तर हा लाईनअप आहे. आत्ता आम्ही थांबलो इथे योगी अमृततुल्य चहाच्या इथे. चहा पितो जरा. टाईम अपडेट 5 वाजलेत. मूड अपडेट थकलो आहे, शेडूंग फाट्यापर्यंत पोचलो आहे आणि आय गेस आपल्या सगळ्यात शेवटी आपणच आहे. आलेला आहे पनवेलला आणि टाईम टू एक्झिट. तर आपलं आवडलं असेल